लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पेट्रोल डिझेल जपून वापरा. भारतावर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम. इराण अमेरिका युद्ध तणावात. पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. देशहितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. परकीय चलन वाचवा. पंतप्रधान मोदींचं आवाहन. तर पुढील 1 वर्ष परदेश दौरा न करण्याचा मोदींचा सल्ला. भारतीयांनी तेल खाणं कमी करावं. तेल कमी खाणं ही देखील देशभक्ती असल्याचं मोदींचं वक्तव्य. इराण अमेरिका युद्ध तणावात. पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंगचा वापर करा. मेट्रोनं प्रवास करा. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा. पंतप्रधान मोदींचा जनतेला सल्ला. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच. अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. पंतप्रधान मोदींनी कायमच स्वदेशीला प्राधान्य दिलंय, त्यामुळे त्यांनी जे आवाहन केलंय ते योग्यच आहे. पंतप्रधानांच्या आवाहनावर मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया. सतत युद्ध सुरू आहे, त्यामुळे वितरण व्यवस्था विस्कळीत होते. मोदींनी योग्य वेळेला योग्य आवाहन केलंय, त्याचं पालन करावं. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानंतर 76 देशातील तेलांच्या किमतीत वाढ. अमेरिकेत देखील तेलाची किंमत 16% वाढली. आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांची माहिती. केंद्र सरकारच्या तिजोरीत $700 अब्ज एवढा पैसा. 3 ते 4 वर्ष पुरेल एवढा देशात पैसा. मोदींनी देशाला आवाहन केल्यानंतर आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांची माहिती. देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. अमेरिका, इराणमधील युद्ध संघर्ष आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ. पाकिस्तानात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर $14.92, तर पेट्रोलचे दर $415 प्रति लिटरवर गेले. डिझेलच्या दरात ₹15 वाढ झाल्यानं डिझेलची किंमत देखील $415. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 4 तास एसआयटी चौकशी. अशोक खरात सोबत केव्हापासून संबंध होते? शिवनिका संस्थांवर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का? एसआयटीचे चाकणकरांना सवाल. एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. दिलेल्या उत्तरातून चौकशी अधिकाऱ्यांचं समाधान झालं असेल. एसआयटी चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. तर पोलिसांना सर्व सहकार्य करणार चाकणकर यांचं वक्तव्य. सुषमा अंधारे सरकारचं कौतुक कधीच करणार नाहीत. अंधारे प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देतात. खरात प्रकरणात कुणाचीही गय करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. खरात प्रकरणी चाकणकर आरोपी असल्याचं आधीपासूनच सांगते. एसआयटीकडून चाकणकरांचा संथगतीनं तपास सुरू. रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप. तर काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागत असल्याचीही टीका. रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीत सर्व माहिती समोर येईल. आणखी कोणी यात सहभागी आहे का? एसआयटी चौकशीत स्पष्ट होईल. खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया. खरात प्रकरणात अनेक मोठे नेते अडकले आहेत. या प्रकरणाच्या तपासातून नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करतंय. पैसे घेऊन अनेकांना यातून बाहेर काढलं जात आहे. रोहित पवार यांचा आरोप. सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीर उभे होते. दमानिया यांचा आरोप. तर चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या ते समोर आलं पाहिजे. दमानियांची मागणी. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र 2 नंबरला. उत्तर प्रदेशनंतर महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात. नाना पटोले यांची टीका. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त ड्रग्ज विक्री सुरू. पटोलेंचा आरोप. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार. निदा खानच्या मोबाईलमधील फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार. आरोपी अश्विनी चैनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या घराला छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं दिलेल्या नोटिशीला 3 दिवस पूर्ण. छत्रपती संभाजीनगर मनपाकडे मतीन पटेल वकिलामार्फत उत्तर देण्याची शक्यता. तर मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर कारवाईची शक्यता. पुण्यातील नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांची मागणी. मोर्चात संगीतकार सलील कुलकर्णी देखील सहभागी. शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली. हल्लेखोरांवर कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसह पुणे पोलिसांना फोन. तर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची लवांडेंची माहिती. विकास लवांडे यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर संग्राम भंडारेंसह सहकाऱ्यांचा फोन बंद. संग्राम भंडारेंसह शाईफेक करणाऱ्यांचा शोध सुरू. पुणे पोलिसांच्या 2 टीमकडून शोध सुरू. विकास लवांडेंच्या नावानं नवीन नाटक सुरू झालंय. नितेश राणेंची टीका. विकास लवांडे सेक्युलर जिहादीचं रूप असल्याचं नितेश राणेंचं वक्तव्य.
पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीचा नितेश कराळेंकडून निषेध. वारकरी संप्रदायात बंडखोर घुसलेत असं नितेश कराळे यांचं वक्तव्य. संग्राम भंडारे प्यादा माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावे. मुख्यमंत्री फडणवीस याची दखल घेणार की पाठिंबा देणार, विकास लवांडे यांचा सवाल. शिवसेनेत मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदेंकडे. 16 मे पासून पुढील 2 महिने श्रीकांत शिंदेंकडे जबाबदारी असणार. दरम्यान मनपा निवडणुकीपूर्वी राहुल शेवाळेंकडे होती जबाबदारी. 16 मे पासून 15 जुलैपर्यंत श्रीकांत शिंदेंचा 2 महिने महाराष्ट्र दौरा. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांचा या दौऱ्यात आढावा घेतला जाणार. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून श्रीकांत शिंदे अहवाल घेणार. मनसे पदाधिकाऱ्यांकडून सदावर्तेंची गाडी फोडण्याचा इशारा. जालन्यात मनसे पदाधिकाऱ्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर केली शाईफेक. राज ठाकरेंविरोधात बोललेलं सहन करणार नाही, मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. कांदा प्रश्नी तोडगा काढण्याची पत्राद्वारे मागणी. आंबा बागायतदार विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार. रत्नागिरी सिंधुदुर्गमधील शेतकरी मोर्चात सहभागी होणार. आंबा बागायतदार 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडकणार. मीरा भाईंदरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वादंग. नरेंद्र मेहता यांनी शिवरायांचा पुतळा हटवण्यास सांगितलं. सरनाईकांचा आरोप. मॉल उभारण्यासाठी त्यांना पुतळ्याचा अडथळा होतोय, सरनाईकांचा आरोप. प्रवाशांसोबत रिक्षाचालक जुजबी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतायत, याचा आनंद. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून परप्रांतीय रिक्षाचालकाचा सत्कार. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात सुनावणीची शक्यता. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता. बीड आणि जालना जिल्हा परिषदेबाबत नवीन अर्ज दाखल. पंतप्रधान मोदींची तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना सोबत येण्याची खुली ऑफर. हैदराबादमधील विकास कामांच्या उद्घाटनावेळी मोदींची रेड्डींना ऑफर. गुजरात फॉर्म्युला लागू करण्याची रेवंत रेड्डींची मोदींकडे मागणी. पुण्याच्या नरपतगिरी चौकात झोंबीच्या नशेत असलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तरुण 2 तास झोंबीच्या नशेत उभा राहिल्यानं पुण्यात झोंबी ड्रग्जचा शिरकाव झाल्याच्या चर्चा. बीडच्या नेकनूरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याला ₹1 दर. एकरी 50,000चा खर्च झाला. मात्र कांदे विकल्यानंतर केवळ ₹3,500 मिळाल्याचा प्रकार. सरकारनं निर्यात चालू करून हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. पैठणमधील एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रतिकात्मक पार्सल पाठवलं. कांद्याच्या दरवाढीच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कांदा आणि ₹1 पाठवला. येवला बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले. 6 ते 7 रुपयाचा भाव. केंद्राच्या निर्यात धरसोडीच्या धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका. हिंगोलीत अवकाळी पावसामुळे भाजीपाला शेतीचं मोठं नुकसान. पावसामुळे दोडक्यासारख्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव. महागड्या कीटकनाशकांचा वापर करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं बळीराजा हतबल. शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसानं हिरावला. लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. हेक्टरी ₹17,500 मोबदला देण्याचे फडणवीसांचे निर्देश. सर्व 46 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देण्याची मागणी. वर्ध्यात बोगस बियाणं आणि खतांवर कृषी विभागानं धाडसत्र राबवण्याची आमदार दादाराव केसे यांची मागणी. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळावी, तसंच गरजेनुसार सौर किंवा विद्युत पंप उपलब्ध करून देण्याची केसे यांची मागणी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील झापडे गावाला वादळाचा फटका. शेतकऱ्यानं 11 एकरामध्ये लावलेली पपईची बाग जमीनदोस्त. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. भरपाईची मागणी. धाराशिवच्या येरमाळा वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण. पारा 40 अंशांच्या पार. 600 एकर परिसरातील सर्व पाणवठे कोरडे. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पशुपक्ष्यांचे पाण्याविना हाल. प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी. साताऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून तापोळ्या ते अहिर अत्याधुनिक पुलाची पाहणी. या केबल स्टेड पुलाला एकूण 175 कोटींचा खर्च. पुलामुळे महाबळेश्वरवरून येणाऱ्या पर्यटकांना कोकणात जाता येणार. पंढरपुरात नव्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला सुरुवात. प्रकल्पामुळे 12,000 भाविकांची सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायी दर्शनाची व्यवस्था उपलब्ध होणार. पुणे शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य. वाकड ते नवले पुलादरम्यानच्या सेवा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार. या रस्त्यांसाठी ₹1200 कोटी खर्च अपेक्षित. पुण्यात सुरक्षेच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नव्या प्रस्तावावरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये मतभेद. शहरात पोलिसांकडून 2880 नवे कॅमेरे बसवण्याचं काम सुरू असतानाच नगरसेवकांनी प्रभागनिहाय स्वतंत्र कॅमेऱ्यांची केली मागणी.
पिंपरी चिंचवडमध्ये अत्याचार प्रकरणातील आरोपींना 4 वर्षांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा. शिवाजीनगर सत्र न्यायालयाचा निकाल 2021 मध्ये तरुणीवर अत्याचार करून तिचे व्हिडिओ व्हायरल केले होते. तर व्हायरल व्हिडिओ केल्यानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. रायगड सहकारी बँकेच्या नव्या शाखेचं दहिसरमध्ये उद्घाटन. मंत्री आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्या हस्ते नव्या शाखेचं उद्घाटन. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या कवठा गावात पाण्याचा प्रश्न गंभीर. एका बाजूला गावाशेजारी धरणात पाणी असतानाही ग्रामस्थांना नदीपात्रात खड्डे खोदून दूषित पाणी पिण्याची वेळ. जळगावमधील मेहरुण तलाव दूषित. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पालिकेला नोटीस. गटाराचं पाणी मेहरुण तलावात सोडलं जात असल्याचा प्रकार समोर. ठाण्यातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन. रस्त्याच्या अडचणीविरोधात ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन. अनेक वर्षापासून रस्ताच होत नसल्याचा आरोप. नव्यानं बांधत असलेल्या विहिरीतील भाग कोसळून वडील आणि 2 मुलांचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरातली घटना. साचलेलं पाणी काढण्यासाठी तिघही विहिरीत उतरले होते. जळगाव MIDC मध्ये काम करताना तरुणाचा मृत्यू. दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू. कुटुंबियांकडून तरुणाच्या मृत्यूनंतर घातपाताचा संशय. कंपनीत त्रास होत असल्याचं तरुणानं वडिलांना सांगितल्याचा दावा. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.